अरे तो खरंच गेला. अरे याला पुढं. अरे आई तो. हे हॅलो गाईज, वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग. तर भावांनो, रात्री शिकार तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि कंटिन्यू अवेलेबल राहणार आहे. तर आज आपण जाणार आहे संगमनेरवरून खंडगावला रात्रीचं 4 वाजता. रिस्पेक्ट. तर का बरं तुम्हाला सांगतो, तर तिथं हाईटवर एक टाकी आहे. तर त्या टाकीवर आपण थांबणार आहे का, कारण की आपल्याला सनराईज बघायचं आणि व्ह्यू बघायचा आहे. व्ह्यू संगमनेरचा नेक्स्ट लेवल दिसतं गाईज, नेक्स्ट लेवल, एकदम नेक्स्ट लेवल दिसणार. काय की मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि तो अजूनपर्यंत मला लक्षात आहे. 2 वर्षापूर्वी मी तो एक्सपिरियन्स घेतला होता. म्हणून ठरवलं की तुम्हाला दाखवावा, नाही का, एक्सपिरियन्स कसा राहतो काय. म्हणून मी म्हटलं की चला यार, आपल्या पब्लिकला पण दाखवा यार काय विषय राहतो. नेमकी रात्रीची फिरायला आवरा गाईज, आवरा. रात्रीची फिरायला मजा लय वेगळी येते गाईज. तुम्हाला नाही माहिती यार गैंग, तुम कभी एक बार फिरो घूमो यार. रात में घूमो तुम, फिर तुमको पता चलेगा गैंग. बहुत शांति रहती है 2 बजे से लेकर 4 बजे तक. एक बार घूमो. एंड हमारे साथ आज 2 लोग हैं नए मेंबर. हमारे साथ आज 2 नए मेंबर है. तुमको दिखाऊंगा मैं कौन कौन है. आणि आता आपण चाललेलो कुठं चाललोय सुरेश? डोंगरावर चाललोय गाई. आणि असा रस्ता आहे, ही स्प्लेंडर आहे, आपला कृष्णा भाऊ आहे. हाव गाइस, व्ह्यूज चेक करो तुम, व्यू चेक करो. व्यू मी व्ह्यूजच बोलू राहिलो. सर गाइस माय बॅड. व्यू चेक करो एक बार, व्यू चेक करो. ए चेकआउट कर सगळ्यांना आपलं. आता रे लाईटीला कमी रे, लाईट गेली सगळ्यांवरची. हा कसं काय रावच दिसू राहिलं. तर आता आम्ही काहीतरी एक्सप्लोअर करायला चाललोय गँग. हे बघा कशी चढ राहिली वरती. 1 2 3 4 आणि तुमचा भाऊ 5. अरे लोक येते नाही का रे? ए नको शेस भाई साहब. याचा हात भाई तुम चेकआउट कर सकते जाएंगे एक बार, तुम देखो क्या लगता है. ऐका ना, कोणची हिंमत आहे आतमध्ये जायची, बोल लवकर. हा थांबा, साई पहिले जाणार. नको शेर, आवाज उर आला. तू लढाई का रे? वाटत नाही का गाइस, व्यू चेक मारो एक बार तुम. दिस इज संगमनेर सिटी. दिस इज संगमनेर सिटी गाइस. आता आम्ही चाललेलो आहे इन्व्हेस्टिगेट करायला आली. सुरेश तुझं काय म्हणणं आहे? श्रेयसचा सध्या मौनव्रत चालू आहे, तू बोल. मला काय नाही, चल तू सगळ्यात पुढे चल, म्हणजे बॅकग्राऊंड आम्ही दिसन. डेड बॉडी गाइस असं म्हणून राहिले चल खाली. रे, नाही तू चल, तू चल. नाही रे, ए बटाट्या. गँग मला माहिती आहे, मी जर खाली गेलो ना बाई, झाकंडक टापावर आहे डायरेक्ट टाकीवर आहे. ए चल रे लवकर चल. टप्पावर. हो भाई श्रेयस, पहिल्या वेळेस पण श्रेयसच गेला होता खाली. बा श्रेयसच्या खाली मी लगेच जाणार आहे. ए चल रे, काही नाही, आम्ही मागचेच गेलतो, काहीच नाही. चल डटे डटे. हे भंगार क्वालिटीचं लागेल. क्वालिटी तू होय ना मग, आली लवकर, आम्हाला यायचं. कोणतरी लोक आले बरं का. थांब, एक गाड्या गँग एक गाडी आलेली आहे आणि सुरेश डायरेक्ट घाबरला. नाही, खरंच आलेली आहे. अर्धे नाही त्याला. काका नमस्कार. चमत्कार, तुम्ही दिसताय खूप छान. ए जोक ना करू, किस्सा ना करू. ए तो काढ ना, पूर्ण कर ना तेवढं. नाही मी नाही जाऊ शकत भाई, मी नाही जाऊ शकत भाई. तुम्हाला इंट्रो करून द्यायचं राहिलं. हा आमचा गोलूमोलू बटाटा आहे. अँड हा आमचा श्रेयस आहे गँग. नाम काफी गँग, शोध ढूंढलो हा तुम्ही. चल मग आता आतमध्ये. ए थांब, आता त्याला पाठव. चल रे. हा पाय रायडर. चल रे लवकर. नको रे साई. अरे चल ना. मी म्हटलं अरे श्रेयस कुठं गायब झाला, हातडा किती लटकेला होता. भाई साहब यश आपलं श्रेयस. भूताची ऑडिओ लावले काय.
तार आहे तार. चला चला वरती चला. मी नाही जाणार ना. ए उत्तर रे. ऐक ना, थांबून घ्या थांबून घ्या. अरे सगळे पळू राहिले. माझ्या स्कीम होणार आहे. माझ्या स्कीम होणार आहे. नको ए अरे निझटे गँग हे किस्से करून राहिले आमच्यासोबत. भाई साहब झाकण घेऊन येईन बरं का आपल्या भाऊ. माझ्या स्कीम ना कर वड़ा डोकं फुटून जाणार. अयो फाइनली ऊपर आ चुके हैं. बहुत गर्मी लग गई थी नीचे. क्या बोल रहा ब्रो? साई तू काय म्हणतोस? अजून तर वरती जायचंय. वरती तर बाया बघा तुम्हाला दाखवतो. हे पाऊस यायला लागला. खिशात मोबाईल. ऐक ना लय बेकार वाट राहिलं. लगा कर का? असं वाटतं मी हवी ते तिसऱ्या नको. हाईट बघा गँग हाईट. अजून तर वरती जायचं आपल्याला. फुल जंगल आहे रे. टेकडीवर जायचं का रे? जायचंय टेकडीवर. वरती तर पूर्ण जंगल आहे. वरती तर आपल्याला जायचंच आहे 100%. अँड पाऊस पण चालू आहे. अयो गाय की चड्डी निघाल रे ते बाई की चड्डी. मजा घेऊ राहिला गँग. तुमच्या भावाची मजा घेऊ राहिली. आता साईची घ्या बरं. झाले ना माई घेऊन आता. या गोलू मुलूला आतमध्ये गुलू मुलूले भारी रे. बोना आहे डायरेक्ट बोना. बोना. कसला क्रेझी यार. फुल बोना आहे बोना. बोन्याचा घेणं टॉन. बोन्या. आता आम्ही पोझिशन चेंज करतोय. जरा एका जागी बसून लय कंटाळा आला होता नाही का. हा तिकडे आलोय. ए ती रील बनवायची का सुरेश म्हणते. इथून एखाद्याला उई अरे तो खरंच गेला. उई शयाई पहिला झटका. ऐक ना इकडे बाई माझ्याकडे कर. अरे तो खरंच गेला. एक मिनिट इकडे कर ना. इकडे कर. काय म्हणत होता एखाद्याला इथून फेकू आणि ते गाणं टाकू. पहिला झटका पहिला लागलेल्या आवाजाचं लाचंगण गाचंगण ती रील आलता ट्रेंड चालू होता बघा मध्ये. तर आता भाऊच पडेल आणि ती रील भाऊवर व्हायलाच व्हायच्यावर का कृष्ण भाऊ. पर 100%. पर लाख टक्के व्हायला पाहिजे याच्यावर ती रील. अरे तो किती भयंकर पडला. पण फार स्लिपरी पॅटर्न झाला त्याचा डायरेक्ट. तो पण त्याला वरती येते त्याला मदत कर रे. तू जर अजून थोडासा खाली गेला असता ना पावसा पाण्याच्या ते गौत पहिला झटका पहिला लागलेली अवघदा. जरा नेचर बघून व्ह्यू बघून जरा लयच बेकार नाही प्रेम आलं का. त्याला. प्रेम आलं डायरेक्ट पण फॉल इन. जर गवतावर पाय ठेवला असता ना मग पाणी होतं. हा मग कंटिन्यू डायरेक्ट भाऊ कंटिन्यू तो डायरेक्ट गवतात होता. डायरेक्ट गावात गेला असता तो डायरेक्ट. तू डायरेक्ट मग आरतीला गेला असता काळगावच्या महादेवाच्या. मम बोले. डायरेक्ट मंदिरात दर्शनाला. तू त्यामुळे वर येत आहे ना. उई, नको उई. उई, अरे मला कुठं खाली ओढ राहिलं ए, साई. उई. अरे मला तर सोड. डायरेक्ट. अरे तू येडे करती माती तुझी पुढे राहिली. अरे मी करत जाऊ रे. अरे किस्सा करू राहिली. अरे ती चप्पल गेली माझी. चप्पल जाऊ दे. ही जी माता आहे का ही पूर्ण स्लिपूर राहिली. ती चप्पल पाय कुठे गेली माझी. चप्पल आणतो तुझा. ती चप्पल पाय कुठे गेली पार. आई शपथ कोणी धक्का दिला रे मला. पप्पानी. अरे नाही धक्का नाही दिला मला घेत आता मी याचा हात धरून वर यायला बघितलं. याला बी ओढलं. हळूच जाय रे.
किस्साच करून टाकले डायरेक्ट बाबू. आणि गाईस तुमची साईडने डायरेक्ट मोबाईल फेकून देलता इथं पडला तो मोबाईल आणि मी डायरेक्ट खाली. अरे चपलीचा काय किस्सा आहे यार. थांब ती चप्पल तू आणतो की जाऊ मी आणायला. जा हळूहळू. अरे हा परत आला. उई अरे अरे मी परत गेलो. हा ना ऐक ती चप्पल दे भाऊ. ऐक ना आता सगळ्यांनी हळूहळू वरती चाला. मी आता पर स्टंट नाही घेऊ शकत भाऊ. चप्पल पर अरे नको शेज ऐक ना. तू कुठं पाय बी ओढून राहिला. तुम्ही जा पहिलं वरती. मला तुमच्या भरोसा नाही अजिबात. तू तर हळूच जाय रे भाऊ. बाबो जर कधी गाईज मी जर कधी खाली गेलो असतो ना आई शपथ कधी खाली जर गेलो असतो ना भाऊ डायरेक्ट जंगलात. डायरेक्ट जंगलात डायरेक्ट. हा बा परत आले. अरे याला कुठं अरे मी येतो बस साईडला. शपथ किती मोठे डायरेक्ट जंगलात. अरे हा कंटिन्युअसली पुर राहिलाय. अरे थांब. अरे हा बघ हा रायडर पाय. अरे यार चपल तुम्ही चपल कुठं खाली फेकू राहिले. गाईज मी तर पार चपला हातातच घेऊन ठेवलंय. कोण फेकू राहिलं रे. चपल येतील भाऊ तू चल वरती. हाड्या मारता आला रा बास. कस काय जमते सुदर्शन तुला असं. पार उड्या बिड्या मारायची सवय. मला वाटलं तू बी आता पडतो काय आमच्या सोबत. मीच विचार करून राहिलो मी आता वरती का जाऊ. आयुष्यपत अरे परत पडला. तुम्ही का बरं उलटे पालटे कामं करून राहिले. त्याचा हातपाय अरे त्याला धर तो लहान पोर आहे. अरे मीच कंटिन्यू जाऊन राहिलो इथं. ऐक ना अरे अरे उई अरे सगळेजण जा. मी तर चाललो बघ आई. त्यांची नादी लागत नसतो मी आता. मी तर फास्ट मध्ये जात असतो. स्वतःला जाता येईल म्हणे त्यांच्या नादी जा. इकडून येते भाऊ आता. इकडून हे नाही स्लिप नाही. अरे ऐक ना इकडून साईडने इथून चढू. इकडून नको चढू साईड नाही रे. पुढे साई चप्पल. ऐक अरे हे दगड ना एवढे बेकार पायावर पडू राहिले ना. ऐक ना इथं दगड पाय. यार तो पाय आई शपथ. अरे बाबा मी चप्पल दुबईला घेतली बाई. ऐक ना एक जण चाल तुम्ही ना मला धरून राहिले. कंटिन्यू राड नाही का. मी आलो बो वरती. तुम्ही तुमचा घ्या बघून. मी तर आलो वरती. ऐक रेस्ट इन पीक. हळू ये साड्या हळू ये रे. आता नो स्टंट एवढे यश आहे. मला वाटलं काही नसतं होत पण ती मातीच एवढी बेकार आहे का. कंटिन्यू स्लिप होऊ राहिलं कंटिन्यू पार. तुला परत एकदा स्केटिंग करायची ना. तिकडे त्याची आता अजून आई तो अरे आलू मोठा भालू तू काय करून राहिला. आई ग अरे तो गोला कसा पडला. तो कसा पडला साईड आहे. अरे तो पडला कसा पण बघ ना. तो म्हणता असं परत नाही यायचं ऐका नाही रे. तो गोळा डायरेक्ट गोल गोल फिरू खाली गेला भाऊ. कसा उलटा काय रे टेन्शन आलं तुला. लागला असं तरी काय व्हायचं एवढं. आई ग ए सुदर्शन हळू ये रे. अरे आपण एक खेळ खेळता सकाळ झाली रे. हा ना फार सकाळ झाली अडे. अरे नको रे साई नको रे लोटू बिटू नका. किती झाट आहे चला मी जातो आता. कल्टी घेतो तिथून. कोणीच थांबू नका तिथं. कोणी काय ढकलन काय भरोसा नाही. कसा वाटला पीक एक्सपिरियन्स. एकच नंबर. लय क्वालिटी. गाडी मला ढकला बाबा. फुल राड नाही का. आता वरती जाऊ. चला वरती जाऊ. वरती
वाव उई. गाईज आत्ता जो विषय झाला ना, हा विषय जर माझ्या घरच्यांनी बघितला ना, माझ्या मम्मी पप्पांनी, उद्यापासून ब्लॉग बंद. समझ सकते तुम लोग, बोलने की जरूरत नहीं. गाईज आम्ही इकडं वरती आलो होतो डोंगरावर. अँड याच्यापेक्षा पण टॉपला एक थांबा तुम्हाला दाखवतो. अँड आता आम्ही चाललेलो आहे, कारण की आता सुकून ओपन करायचा टाईम झालेला आहे, म्हणून आता आम्ही परत रिटर्न चाललो. नाही तर परत मम्मीचे फोन बिन येणार आहे, कुठे आहे तुम्ही, काय करू राहिले, त्यापेक्षा नको विषय नाही का. बाय द वे काय म्हणा गाईज, बट व्ह्यू क्रेझी दिसू राहिला, खरंच क्रेझी दिसू राहिला. अँड त्या साईडला संगमनेर सिटीज आहे, ही बॅक साईड आहे आणि ती फ्रंट साईड होती. तुम्हाला हे बघा इकडून दिसणार आहे, दिसल, हा दिसू राहिला. हे बघा हा जो आहे ना, हे एकदम टॉपचं आहे गाईज, एकदम टॉपचं. तिथं गाडी नेता नाही येते, आम्हाला उगं पाय चालू लागेल म्हणून आम्ही इकडे ह्या लोकेशनला आलो होतो. बट आता जाणार आहे घरी. अँड गाईज मला माहिती तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असणार आहे, म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, कारण की आपण 100 फॉलोअर्सला लईच क्लोज आहे गाईज, लईच क्लोज, म्हणून लवकर सबस्क्राईब करून टाका. आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.